नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या मार्फत सफाई कामगार या पदांसाठी परमनंट अशी वॅकन्सी निघालेली आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. जर तुमची 4थी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 15,000 ते 47,600 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकीचे भत्ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. कायमस्वरूपी असा सरकारी जॉब करण्याची जर तुमची इच्छा आहे तर ही इच्छा आता पूर्ण होणार आहे आणि यासाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सर्व काही आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्या मार्फत सफाई कामगार या पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे. 15,000 ते 47,600 आणि तुम्हाला बाकीचे भत्ते देखील या ठिकाणी मिळणार आहे. गव्हर्नमेंटची अशी पोस्ट असणार आहे, परमनंट पोस्ट आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती 24/4/2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना तुम्ही या वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून देखील तुम्ही डाउनलोड करून तो भरायचा आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला तो पाठवायचा आहे. ऍड्रेस तुमचा असणार आहे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, डीएसपी चौक, न्यायनगर, अहमदनगर 414001 या ऍड्रेसवरती पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. मित्रांनो, 2 जागा असणार आहे. जर तुमची 4थी झालेली आहे, 4थी पास आहात तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. कमीत कमी वय तुमचं 18 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 38 वर्ष आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट जे आहे, पगार जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. तब्बल 15,000 ते 47,600 अधिक बाकीचे भत्ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवरनं तो डाउनलोड करायचा आहे किंवा अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे, तिथून जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकता. त्यानंतर अर्जाचा नमुना भरून तुम्हाला तो दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. अर्जाच्या नमुन्यावरती पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला लावायचा आहे दिलेल्या जागेत आणि त्यावरती तुम्हाला सही करायची आहे. त्याबरोबर तुम्हाला 2 सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले आणि नमुना अ मधील प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे. हे दोन्ही जे नमुना आहे हे आपण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन देखील डाउनलोड करू शकता. ते भरून तुम्हाला अर्जासोबत जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही ते बघू शकता. सर्वप्रथम तुमची 20 गुणांची चापल्य व साफसफाई कामांचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि यामध्ये निवड झाल्यानंतर टोटल 6 लोकांना म्हणजे एकास 3 याप्रमाणे टोटल 2 जागा आहे तर एकास 3 याप्रमाणे 6 लोकांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. मुलाखत तुमची 20 गुणांची असणार आहे, तोंडी मुलाखत असणार आहे आणि तिच्यात निवड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्री पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे. कागदपत्री पडताळणीच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला सादर करणं अनिवार्य असणार आहे. मित्रांनो, या बाबतीतचे जे टाइम टू टाइम अपडेट्स आहे, सर्व अपडेट तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे www.ahmednagar.decode.government.in या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे. तर टाइम टू टाइम तुम्ही ती वेबसाईट चेक करायची आहे. या ठिकाणी अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता कसा आहे. इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे, तुमचं नाव, तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमस्वरूपीचा पत्ता, राष्ट्रीयत्व तुमचं भारतीय असणार आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर तुम्हाला होय करायचा आहे. बाकी सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता तुमचे जे शैक्षणिक अर्हता असेल म्हणजे एज्युकेशन असेल ते एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. काही अनुभव असेल तर अनुभवाचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. आणि हा जो अर्ज आहे या अर्जाबरोबर तुम्हाला हे जे नमुना अचं प्रतिज्ञापत्र आहे हे भरून तुम्हाला जोडायचं आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र 2 व्यक्तींनी दिलेले चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती 24 एप्रिल 2024 पर्यंत पाठवायचे आहे. मित्रांनो, अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.